नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, नुकत्याच जो सामना झाला भारत आणि दक्षिण आफ्रिका, 358 धावांचा डोंगर भारताने उभा केला असतानाही भारत पराभूत झाला. दक्षिण आफ्रिका जिंकली. त्याबद्दल दक्षिण आफ्रिकेचं कौतुक करावे लागेल, त्यांच्या जिगरबाजीचं जिद्दीचं कौतुक करावं लागेल. परंतु भारत सामना का हरला? तर भारताचे गोलंदाज जे आहेत ते अत्यंत सुमार दर्जाचे आहेत, की रणजी पातळीवर देखील गोलंदाज याच्यापेक्षा चांगले गोलंदाज असतात. रणजी खेळतानाही म्हणजे देशांतर्गत स्पर्धा होत असतानाही जे गोलंदाजी लागते, जे गोलंदाज असतात त्या स्पर्धांमध्ये, तेही गोलंदाज ह्यापेक्षा चांगले गोलंदाज असतात. हे खरं तर काय आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणारे गोलंदाज आहेत का आपले? खरं तर आपल्याकडे कपिल देवसारखे गोलंदाज होऊन गेले. कपिल देव वेगवान गोलंदाज, मध्यम गती गोलंदाज, परंतु कपिल देव, चेतन शर्मा, मनोज प्रभाकर, जवागल श्रीनाथ, व्यंकटेश प्रसाद, अजूनही बुमराह आहेच, जहीर खान, आशिष नेहरा, हे खरं तर काय गोलंदाज होते. किती कठीण परिस्थिती आली ती डगमगत नसत, ते विचलित होत नसत. आणि त्यांना एका चेंडूवर जर चौकार मारला, एका चेंडूवर षटकार मारला, तर लगेच चेंडू ते बदलत असत. जी तुमची चेंडू टाकतो गोलंदाज, किंवा तो वेग असतो त्याचा, तो किती वेग आहे बॉलिंग करताना, गोलंदाजी करताना, तो महत्त्वाचा नाही आहे. तर तुम्ही चेंडू कसा टाकताय, त्याची गती काय आहे, तो कसा टाकताय, हा महत्त्वाचा असतो. म्हणजे तिथे कपिल देव, इम्रान खान, वसीम अक्रम यांच्यासारखे गोलंदाज, रिचर्ड हॅडली, हे फार बुद्धिमान होते. ते गोलंदाजीमध्ये गतीचा वापर कमी करत असत, पण बुद्धीचा वापर जास्त करत असत. की आपल्याला आत्ता संघाचा धावा किती आहेत, संघाच्या कोणत्या गतीने समोरचा संघ जातोय, आपल्याला त्याला कुठे रोखायचं आहे, किती वर रोखायचं आहे. कारण धावा आपल्या कमी आहेत आणि त्यांचे आता फलंदाज बाद करणे गरजेचं आहे. आणि बाद नाही झाला तर त्यांची सरासरी आहे धावांची, ती कमी होईल आणि त्यांच्यासमोरचं आव्हानात्मक सरासरी वाढेल. हे सगळं गोलंदाजाच्या गणित लक्षात यावं लागतं. त्यासाठी गोलंदाज हा कुशाग्रच लागतो, चतुर लागतो, मुत्सद्दी लागतो, बुद्धिमान लागतो. कपिल देवसारखा गोलंदाज, इम्रान खान सारखे गोलंदाज हे खरंच बुद्धिमानच होते. वसीम अक्रम बघा, कधी वसीम अक्रम संघ किती अडचणीत असो आणि संघाची धावसंख्या किती कमी असो आणि समोरचा संघ किती जोशात असो, फटकेबाजी करत असो, अशा वेळी जर वसीम अक्रमला कर्णधाराने, संघाच्या कर्णधाराने हातात चेंडू दिला, तर वसीम अक्रम हमकस एखादी विकेट, एका दोन विकेट काढून देणार, समोरच्या संघावर दडपण आणणार. ही एक पद्धत, हे एक त्याच्याकडे हा विशेष गुण होता वसीम अक्रमकडे, की कोणत्याही परिस्थितीत हे गोलंदाज जे होते, कपिल देव, वसीम अक्रम, इम्रान खान, जवागल श्रीनाथ, हे डगमगत नसत. ते समोरच्या संघावर दडपण आणून आव्हान अधिक मोठं निर्माण करत असत. हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. आता जी गोलंदाजी पाहिली आपण कालच्या सामन्यामध्ये, भारत दक्षिण आफ्रिका सामन्यामध्ये, की खरं तर अजून स्कोअर किती करणार, धावा अजून किती होणार. 358 धावा मग कमी झाल्या का? जवळजवळ 6.5-7चं ॲव्हरेज झालं. मग 7चं जर हे असेल, सरासरी असेल, रन रेट असेल, धावगती असेल, ते कमी नाही आहे आव्हान. ते मग अशा स्थिती भारत जिंकू शकत नाही. मी मगाशीच सांगितलं की दक्षिण आफ्रिकेचा कौतुक करावं लागेल. तो भाग वेगळा झाला त्यांच्या जिगरबाजीचं. पण आपल्यातल्या उणीवा काय आहेत, आपल्या भारतीय संघातल्या उणीवा नेमक्या काय आहेत, कुठे कमी पडतायत, की संघाला धावा कमी पाहिजे आहे, समोरच्या संघाला धावा कमी पाहिजे आहे, त्यांचे गडी बाद होणं बाकी आहे, फक्त 4-5 गडी बाद झालेले आहेत. अशा वेळेला हाफी चेंडू टाकला तर षटकार समोरचा मारणार नाही का? स्थिरावलेला फलंदाज आहे, षटकार मारणार नाही का? आपल्या गोलंदाजांनी तीच चूक केली. परत एक षटकार मोजायला परत त्याला हाफी चेंडू दिलेला आहे, परत तो षटकार मारणार आहे. बरं, त्यांच्याकडे विराट कोहली नाही आहे. दक्षिण आफ्रिकेकडे विराट कोहली सारखा, रोहित शर्मांसारखे असाधारण फलंदाज नाही आहेत. फार मोठे टॅलेंट असलेले, फार असाधारण प्रतिभा असलेले असे फलंदाज त्यांच्याकडे नाही आहेत.
तरीही ते जिंकले जिते केवळ जिगरबाई जोरावर. महत्वाकांक्षा, जिगर, इच्छाशक्ती आणि चिकाटी या जोरावर ते जिंकले, कारण ते नेहमी हरत असतात. त्यामुळे हे त्यांचं करो मरो त्यांनी केलं, करेंगे या मरेंगे अशा अवस्थेत केले आणि त्यांनी जिंकून दाखवलं. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन हे करावंच लागेल. ते शापातून एक मुक्त झाले. त्यांना जो शाप होता त्या शापातून ते एक प्रकारे मुक्त झाले, समाप्त झालं. आता त्यांची एक वाटचाल चांगल्या तऱ्हेने सुरू झाली की जे दुसरी हे घेऊनही डाव दुसरा त्यांचा खेळण्याचा असूनही ते त्याबद्दल पाठलाग करण्यामध्ये दक्षिण आफ्रिका कमी पडत होती. त्यांनी ह्या वेळेला यशस्वी पाठलाग केला आणि ते जिंकले. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. परंतु भारत कुठे कमी पडला ह्याचं तर आत्मनिरीक्षण केलं पाहिजे. तर सुमार गोलंदाजी म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर एवढे सुमार गोलंदाज कधी नसतात, तेवढी सुमार गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणही अतिशय गलथान झालं. क्षेत्ररक्षणातही भारताच्या खूप चुका झाल्या. 4 ते 5 बाउंड्र्या म्हणजे चौकार हे असेच गेले, ते अडवण्यामध्ये कमी पडले. म्हणजे क्षेत्ररक्षण हे गचाळ झालं, चांगलं झालं नाही. आणि गोलंदाजी ही तर सुमारच होती. तेव्हा कपिल देव सारख्याचं ह्या आत्ताच्या गोलंदाजांनी कपिल देव सारख्याचं मार्गदर्शन घ्यावं. बुमराह तर चांगला गोलंदाज आहे आणि तो खेळणारे आहे, त्याच्यासारख्याचंही मार्गदर्शन घ्यावं. आशिष नेहरा आहे, झहीर खान आहे, किंबहुना जवागल श्रीनाथ हे एक चांगलं नाव आहे. जवागल श्रीनाथ ह्याचंही मार्गदर्शन घ्यावं. खरं तर ती कठीण परिस्थितीत गोलंदाजी कशी करावी, बरोबर. आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणते निकष असावेत, कोणते नियम असावेत, आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गोलंदाजी करताना विचलित होऊन चालत नाही. तिथे एकाग्रता लागते, अविचलितता लागते. तिथे तुमच्या किती गतीने चेंडू टाकण्याला महत्त्व नाही. तिथे तुमचं कौशल्य, कसब, चेंडू कसा टाकताय हे तिथे महत्त्वाचं असतं. तुमची बुद्धिमत्ता, तुमची कुशाग्रता, तुमचं कसब, तुमचे चातुर्य हे महत्त्वाचं असतं. म्हणजेच कपिल देवसारखा गोलंदाज आता हाताने गोलंदाजी करणार हे खरंच आहे, परंतु अगदी म्हणायचं तर डोक्याने गोलंदाजी करणारे हे गोलंदाज. म्हणजे डोक्याने म्हणजे बुद्धीने, की समोरचा फलंदाज आता कोणत्या परिस्थितीत आहे, किती आक्रमक आहे, तो कसा खेळणार आहे, त्या धावांची किती गरज आहे, मग आपण कसा चेंडू टाकला पाहिजे. इथे तुमच्या बुद्धीचा कस लागतो, कौशल्याच्या चातुर्याचा कस लागतो. मग तिथे चेंडू वेगवान नसून चालेल, तो चेंडूचा वेग कमी करून चालेल, पण तिथे तुमचं कसब महत्त्वाचं आहे. की ते हुकणं, चेंडू त्याच्या हातून हुकणं, फलंदाजाकडून चेंडू हुकणं आणि गोलंदाजाने चेंडूला त्या हुकवणं, समोरच्या फलंदाजाकडून चेंडू हुकला जाणं, हे गोलंदाजाचं टार्गेट असलं पाहिजे, लक्ष असलं पाहिजे. कारण शेवटची 10 षटकं, जशी पहिली 10 षटकं ही महत्त्वाची असतात, तशी शेवटची 10 षटकंही महत्त्वाची असतात. त्याच सामन्याचा निर्णय ठरत असतो, कोण जिंकणार कोण हरणार. हे जसं पहिल्या 10 षटकात ठरतं, तसं शेवटच्या 10 षटकात निर्णय झालेला असतो, कोण जिंकणार आणि कोण हरणार. त्यामुळे ह्या चुका ज्या भारतीय आपल्या गोलंदाजीकडून झाल्या, त्याबद्दल भारतीय गोलंदाजांना खरं तर मार्गदर्शनाची गरज आहे. मग कपिल देव सारखा मार्गदर्शक किंवा जवागल श्रीनाथसारखा मार्गदर्शक. जवागल श्रीनाथसारखा मार्गदर्शक असेल तर खरंच उत्तमच होईल. त्याच्यासारख्याच मग फार गोलंदाजीसाठी अशा चांगल्या दर्जेदार आणि जागतिक ख्यातीच्या असणाऱ्या गोलंदाजाकडून मार्गदर्शन घेतलं, निवृत्त गोलंदाजाकडून मार्गदर्शन घेतलं पाहिजे. त्या जवागल श्रीनाथचं नावे अग्रणी आहे. तर जवागल श्रीनाथसारख्याकडून हे मार्गदर्शन घ्यावं, तर खरं तर या गोलंदाजाच्या आयुष्याचं भलं होऊन जाईल. आणि भारतीय संघावर ही अशी एवढी हारजीत असते, हारजीतीचा प्रश्न नाही. कोणतरी हारणार, कोणतरी जिंकणार. आपण भारतीय असल्यामुळे आपला भारत जिंकावा असं वाटणारच आणि जिंकलाच पाहिजे असं आपल्याला वाटणार, ही आपली भावना असणारच. परंतु एवढं मोठ्या धावांचा डोंगर रचूनही, आणि परवा याच्या आधी सामना तेव्हाही 350 धावा केल्या होत्या आणि ते जवळजवळ 330 पर्यंत 332 पर्यंत पोहोचले होते. गोलंदाजी सुमार असल्याने तसं होतंय. आताही 2 कसोट्या आपण हरलेल्या आहोत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 2-0 अशा फरकानी. त्यामुळे हा विचार आपण केला पाहिजे की गोलंदाजांना योग्य ते प्रशिक्षण, योग्य ते मार्गदर्शन देण्यात आम्ही कमी पडतोय का. तर ते मार्गदर्शन, प्रशिक्षण
हे